तर मित्रांनो नमस्कार, इट्स राणे की दोर बॅक अगेन विथ द न्यू व्हिडिओ. आणि मग काय आता जस्ट आपले आंघोळ वगैरे तर झालेले. आता जाऊया शॉपवरती आपण. म्हणून तुम्हाला आज तर मी सांगणार आहे विंटर आर्क चॅलेंजचे अख्खे रूल्स सांगतो तुम्हाला. शॉपवरती गेल्यावरती सांगतो. चला आता काय पाऊस तर आडझोड चालूच आहे. आज काय आलं काय माहिती. पावसाचं प्रमाण मेन तर काल आपण शूट नाही केला. असं जरासा डोक्याची आई लागते जरासा मॅटर काल. आता चला दाखवतो तुम्हाला शॉपवरती जाऊनच. बाय. तर मित्रांनो आता तर आलो आपण शॉपवरती. आता काही PC वगैरे पण चालू करूया. फोन हे दोन तर बंदच आहेत PC. तर काय तुम्हाला आता सांगतो मी विंटर आर्क चॅलेंजचे रूल्स काय काय आहेत. आपण घेणार आहे विंटर आर्क चॅलेंज. कधीपासून आहे? परवापासून आहे स्टार्ट होणार आहे. तर काय तुम्हाला दाखवतो वेट. तर मित्रांनो इथं जसं की तुम्हाला दिसू शकत आहे विंटर आर्क रूल्स. रूल नंबर 1, यू हॅव टू ट्रेन ॲटलीस्ट 5 टाइम्स अ वीक. म्हणजे आपल्याला 5 टाइम्स तरी जिममध्ये जायला पाहिजेलच आहे हफ्त्यामधून. आणि सेकंड रूल्स असा आहे जो की मेन सगळ्यात, नो गर्ल्स. असं पण आहेत नाही गर्ल्स फिल्सचे. आता जरा 2-3 दिवस दिमागाला दिला सीन. पोरी यार नको, नाही येत ना, नाही येत ठीक आहे आपल्याला बाबा. आता दुसरा, आता थर्ड रूल बघा. थर्ड रूल असा आहे का, स्टार्ट ए मॅन्डेटरी बल्क और कट. तर आपण तर बल्क करणार आहे म्हणून आडजोड सूरज आपल्याला एक हे पण देणार आहे प्रोटीनचा डब्बा. तो असं त्याच्याकडे आहे त्याने दुसरा घेतला तर तो जुनावाला आपल्याला देणार आहे. तर काय आता तो पण घ्यायला जाऊया. आताच जाऊया. आता बोलतोय तर आपण आता म्हणजे या व्लॉग मध्ये आता लगेच नाही का लगेच निघलो. मग आता रूल नंबर 4 बघा. लॉक इन. यू मस्ट एलिमिनेट ऑल डिस्ट्रॅक्शन. यू मस्ट गो गोस्ट मोड अँड फोकस कम्प्लिटली ऑन कम्प्लिटिंग युअर गोल्स. म्हणजे आपल्याला एकदम गोस्ट मोडवरती जायचं आहे. आता मी पण काही नाही जास्त, फक्त एकदम इंस्टाग्राम वगैरे यूज करणं सोडून देईल. फक्त रील्स पोस्ट करेल आणि आपला व्लॉग हे एवढंच आता यूज करेल बस. चला तर मग आता रूल नंबर 5 बघूया. ट्रेन युअर मेंटल. स्टार्ट डुईंग थिंग्स यू डोंट हेट डुईंग. दिस विल ट्रेन यू माइंड अँड यू गिव्ह यू मेंटल रेसिलियन्स needed for what to comes. बघितलं मी आता बोललो म्हणजे तसं. नंबर 6 बघूया. बस कट और लॉंग हेअर. आता आपले तर काही केस तर आहेत बघू, जर आपण टकली केली तर करू शकत आहोत. म्हणजे एकदम बारीक बज कट म्हणजे एकदम बारीक केस केली तर करू शकत आहोत. मेन तर असतो विंटर आर्क मध्ये थंड्या पाण्यानेच आंघोळ करायची, जसं की तुम्हाला माहिती असेल नसेल. तर आता काय मी तर असं पण 365 दिवस थंड्याच पाण्याने करतो. फक्त थंडीमध्ये जरा गांगल होते. तर काय आता डेली ब्लॉग चालू आहेत तर काय करायलाच लागेल. आणि 5-6 वाजता उठायला लागतं त्याला. तर चला आता काय तुम्हाला दाखवतो मी विंटर आर्क. तर तुम्हाला सांगितला समजू शकता तुम्ही. चला बाय. तर मित्रांनो आता तर आलोय आपण घरी जेवायसाठी. तर काय जेवायला पण आहे बिट्टा आणि उचल आहे. तर काय आता डायरेक्ट जेवून जाऊया. आपल्याला तर इथं मीटिंग पण आहे आपली, जी आपली सिमेंट फॅक्टरीची जी व्हिडिओ होती, NRC कंपनीबद्दल सिमेंट फॅक्टरीची व्हिडिओ होती, त्यासाठी कपिल पाटील पण येणार आहे असं आपल्याला माहिती पडलंय. तर काय आता तुम्हाला दाखवतो. चला जेवून झाल्यावरती जाऊया डायरेक्ट. मेन तर 4 वाजता जायचं, तर डायरेक्ट 4 वाजताच भेटूया. चला बाय. आणि आज जिमला गेलो तर जाऊया. चला भेटतो मग आता. गुड बाय. तर मित्रांनो आता तर आलो आपण इथं कोका कंपनीमध्ये. तर आता तुम्हाला दाखवतो थांबा. भाड्यामो पण येणार आहे असं वाटतं. पोलीस बिलीस तर आलेले आहेत. चला आता काय दाखवतो तुम्हाला. बाय. आहे. त्यानंतर आपण प्रामुख्याने या मीटिंगला सुरुवात केली आहे. आज या ठिकाणी
आदरणीय समूहाकडून जी प्रदूषण मंडळाकडे सुनावणी झाली त्यानंतर असं वाटलं की शांत झाले वातावरण, परंतु नाही हे शांत नव्हते. आता सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या मनात होतं की मिटिंग लागली पाहिजे, विरोध झाला पाहिजे. तर याकरिता आजची मिटिंग संपन्न होत आहे. आपल्यामधून जर मला बोलायचं असेल, आपलं मत प्रदर्शित करायचं असेल, या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की गावात जे उपस्थित आहे त्यांना आपलं मत जर मागायचं असेल तर त्यांनी नाव देण्यात द्यावे. आणि आजच्या बैठकीला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय श्यामदादा गायकवाड, उदयन चौधरी, आचार्य तर सर्व तिच्या मंचावरील महत्वपूर्ण व्यक्ती, माजी नगरसेवक असेल, आपण समोर बसलेले सर्व कर्मचारी, ही जी आपण लढाई हातावर घेतलेली आहे ती सोपी नाही याची सगळ्यांनी खात्री बाळगावी. याचं कारण असं आहे की आता जे आपण लढाईला बघतोय, लढाई ते वेगळं कारण आहे आणि त्याच्या आपलं पोटाचं जे कारण आहे ते वेगळे. अदानी समूहाला तिथे चीन मधला सौर पॅनल आणून तिथे सौर ऊर्जा तयार करायची आणि त्या सौर ऊर्जेला वांगचू त्यांचा आणि त्या लढाई पश्चातचा प्रचंड विरोध आहे आणि त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरात सातत्याने शांततापूर्वक आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन शिरण्यासाठी अतिशय पोलिसी बळाचा वापर करून मला वाटतं जवळजवळ 40 लोक अंतरावर आहे, 50 मीटरच्याही आतमध्ये आहे रेल्वे स्टेशन. आटाळी गाव म्हणजे अंतरावर आहे, 100 मीटरावर आटाळी सुरू होते आणि सगळ्यात पण समोर सांगितलं जातं की या प्रकल्पामुळे 100% प्रदूषण होणार नाही. इतकं खोटारडेपणा हात लागलेला आहे की सिमेंटची फॅक्टरी आणतात आणि प्रदूषण होणार नाही. आपण कुठल्याही जमान्यामध्ये राहतो. या सिमेंटच्या प्रकल्पामुळे आपली उल्हास नदी जी 50-60 लाख लोकांना पाणी पुरवते ती प्रदूषित होणार आहे. इथल्या लोकांच्या जीवनावर, आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे आणि या सर्व परिणामांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर आपण सर्वांनी आपले पक्षभेद, जातीभेद, वर्गभेद हे सर्व सोडून एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ शकतो. एका महाकाय शक्ती विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि या लढ्यासाठी एकमेकांना हातात हात घालून लढाईसाठी उतरणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची पार्श्वभूमी आपण तयार करावी. प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन नागरिकांना, तिथल्या रहिवाशांना या दुष्परिणामाची कल्पना द्यावी. प्रत्येक ठिकाणी जाऊन या लढ्यामध्ये लोकांना सहभागी करून घेणं ही काळाची गरज आहे. ही लढाई फक्त आपण जन आंदोलन केल्याशिवाय, जन आंदोलनाशिवाय लढू शकत नाही. ही पक्की भूमिका बांधून देतात. ज्यावेळेस प्रचंड जन आंदोलन संख्याकडे आले आहे आणि तो वाढवण्यासाठी आज तुमची माहिती सगळ्यांची गरज आहे आणि म्हणून आपण कोणताही राजकीय भेदभाव न ओळखता आपण एकमेकांना गळ्यामध्ये हात घालून एकमेकांना हातात हात घालून आपण या सर्व लोकांना आहे आपले जे नेतृत्व करणार आहे त्यांना आपण साथ घेऊन सगळ्यात बाजूला याची ठरवलं तरी आपले काय दिशा होईल आणि हा प्रकल्प आठवडा लागेल आणि म्हणून आठवण्यासाठी सगळी तुमच्या आपली सगळ्यांची काळजीची गरज आहे. स्वतःची सगळ्यांची त्याला मानसिक आवश्यक गरज आहे आणि ती सगळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली तरच हा दोन त्यांनी खात्यावर असायचे घेतली नाही त्याला जर आपण दोन्ही महिना व्हायला जर आपण काय केली तर निश्चितच आपला हा प्रकल्प आपल्या मोठ्या करायचा आहे आणि आपण त्या वायू प्रदूषण म्हणायचो आपण त्या पोलीस मध्ये आपली गावं आहे आपण अशी माय ठोकायला आहोत तर भविष्यात आपली मच्छी आपण ज्या तिथे भान करतो त्या तारेची झाडं आहे त्या तारेच्या झाडीपासून आपण तारी पाहू आपण त्याचं उदरनिर्वाह करतो. आज सगळ्यांना माहिती आहे तुम्ही फार ते 10 वर्षी लोकांनी बंद आणून शोधता जाणार की जवळ तारी झाली आहे तारीपासून मला ऐकलो जिथला तो गावतोय आहे तो 100 कोटी रुपये कमवत आणि त्याचा आपला उदरनिर्वाह चालू आहे. म्हणून
नाही आपण त्या भावनी नागायची त्यांना आपल्याकडे मान्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की दादा घ्या आपल्याला खरेदी आणि जे धुवा आहे त्या धुळेपासून काय असणार नाही आणि सगळ्यांच्या त्याच्या माहिती आहे आम्ही जर सोबत आवडलो त्याची दादांनी आवड करत आणि तिथे बोलणार आहोत पण पुन्हा आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बसणार सगळे आपण सगळ्या त्यांना आपण आघात घेऊया या मैत्राने नागरिकांनी सुद्धा वाटत आहे तर आपण ठिकठिकाणी आपल्या जायच्या कॉम्प्युटरी सोसायटी आहे औषधी सोसायटी आहे तिथे सुद्धा आपण पोहोचला पाहिजे त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे कारण उद्या भविष्य एखाद्या जर बोलतोय तो न बोलतो भविष्य ठेवा आता हा गोष्ट आहे ते झाला पाहिजे नाही आपण सांगायचं असेल एवढं तुमचं आहे सारखं जय भीम जय भूमी जय भारत धन्यवाद त्यांनी आपण मार्गदर्शन गावा कोणत्या विनंती करू सर्व विनंती आहे की आमच्याकडं गावाला त्यावर आज आपण हा तुम्हाला एक दोन नाही आणि ठिकाणी आहे हा कोणता विषय आनंद नाही आनंद आपण सगळं खाल्लं येते बोला सरकारही तुम्हाला नाही त्यामुळे हे गोष्ट जर लढायचे होते तर सर्वांनी ठामपणे मार्ग उभं राहिलं पाहिजे मी करेन मी जाईन मी पुढे बघेन ते पुढे काढताय आपण करून चालणार नाही दुसरं आपण इथेही नसताना त्यांना त्याची कळवारी चिंता नाही त्यांना माहिती नाही कोणी आलेलं नाही सन्मान की इथं व्यासपीठावर असलेले बरेचसे लोक म्हणजे माझी नंबर जिल्ह्याची चांगली बोलली आहे चांगली पाहिजे वाटतं की त्यांनी कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही या प्रवासामध्ये विनंती आहे की कोणी मग कदाचित बीजेपीचं असते म्हणजे आपल्या सुनावणीला माजी नगर माजी आमदार नरेंद्र पवार ही आयोजन घेतली दुःख वाईट कारण घरगुती गणपतीला जो वाढतो स्वच्छतेने प्रत्येक कुठल्याही घर न करता तो आपल्या एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये येत नाही याचं मोठं दुःख आहे माझी सर्वात विनंती आहे की गणपतीचा कमिटी कुठली कमिटी मध्ये त्यांनी सब कमिटी बनवायला आहे एक कमिटीची काम करायला काय आमदार आले खासदार आले आणि जे आपले पालकमंत्री आहेत त्यांचं पहिलं बघत पाहिजे की हा प्रकल्प झाला नाही पाहिजे आणि त्यांचं पहिलं जनता पसरवलं हे आपल्या सगळ्यांपेक्षा मोठं आहे नंतर सगळ्या गोष्टीमध्ये किंवा जेवढे नगरसेवक आहेत आयटी नगरसेवकांचं म्हणत नाही की नाही आता जे सध्या नगरसेवक आहे त्यांचं सगळ्यांचं पत्र पाहिजे आपण सर्वप्रथम कुठल्या मी त्या दिवशी बाहेरचा होता गेला 6 गोळा लिटर पाणी आपल्या तोडीतून आणणार आहेत आपल्या त्यांचं म्हणलं तुम्हाला म्हणून घेत असेल तर 6 लिटर पाठवण्याची टाकी त्यांच्या लेआउट दिसत नाही जर आपण इतर बोललेचा अभ्यास केला तर 6 लिटर कोण म्हणजे 10 लिटर 30 पोलिंग कॅपॅसिटी त्यांना करायची आहे तर प्रोजेक्ट त्यांना होईल पण त्यांच्या लेआउटमध्ये कुठल्याही प्रकारचे टाकी किंवा टाकून किती आहे ते दिले आहे याचाच अर्थ हा बसून की ते डायरेक्टली पाणी जे आहे ते पब्लिक करून देणार आहे पब्लिक सेशन म्हणजे काय पब्लिक म्हणजे आपण उदाहरणाची बाजूला मागितल्या किंवा स्टेटवर काय पाहिजे करून ऑलरेडी आपल्याला पाण्याची शॉर्टेज आहे मी मान्य तुम्हाला सांगितले स्टेम आणि एफआयडीची जाळून इथे 1 वर्षाची काय रिक्वेस्ट आहे पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी कशी आहे आणि आपल्याला पाणी किती कमी पडतो यांचा आपण घेणं गरजेचं आहे तो आपल्याला शासन अपग्रेड करायचा आहे इथून जे काही फॉलो जाते लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपले ग्राइंडिंग युनिट आहे ग्राइंडिंग युनिट म्हणजे सिमेंटचीच पावडर पूर्ण मला की बाकी दुसरं काही करणार नाहीये तर खूप टाईट वापरतात ते आणि
मी तो स्टडी केला किंवा ते बाकी गुगल किंवा इतर तो अभ्यास केला त्यात ते काही कृषी मिलचे असणार आहे त्याच्यामध्ये की नाही लोक पाणी टीस्टर त्याची टर्की लावायची पण त्याच्या पाईप पण वापरण्याचा उद्धार आहे आणि ते पाईप एवढे बरे असणार आहे ते तुम्हाला कोणाला घेता नाही हे डायरेक्टली जातील आपल्या आयुर्वेदिक किंवा आपल्या होमोपॅथी ते आपल्याला वर्षानुवर्ष आपल्या पुढच्या येण्याच्या पिढीला पुस्तकाच्या आजला करण्याची आजार तयार करतात त्याच्यामुळे तो घटना मग होता आढळायच्या आवाजाची वेळी सांगणं गरजेचं आहे की तुमच्या पुढच्या पिढ्या चालवाय होते आणि आपल्याला ही प्रश्न आपल्याला यायचे की ज्या वेळेला याचा तुला परमिशन दिली त्यावेळेला ह्या वारापासून पोचते म्हणजे त्यामध्ये आहे तुझ्या वेळ म्हणून तू कमर्शियल भेट किंवा इतर रिटेन्शियल भेट लागते त्यामुळे आपल्या आदित्यांची पहिली गोष्ट असावी की आपल्याला तिथं उमेदवार झालेले आहे एकदा त्या बाजूला रिटेन्शियल वाटल्यामुळे मग तिथे काय ब्लास्ट होतात त्याच्यानंतर मग तिथं लोकांचा त्रास होतो काही त्याचे द्यायचेच नाही इथं आपल्याला आपल्या आयुर्वेद किंवा आपल्या निवडणूक परिणाम होणार आहे जनसंख्या वाढत आहे जनसंख्येला पाठवण्यासाठी पाण्याचा नष्ट वाढणार आहे धुळीच्या कारणामुळे त्रास होणार आहे आणि हे म्हणतात आपलं ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आहे लक्षात घ्या त्यांनी जरी म्हटलं आम्ही एनएससी करून घेणार आहोत कुठल्याही प्रकारचे आपल्या इथे बॉयलर आहे पण इनडायरेक्टली ट्रॅक्टर ग्लोबल वॉर्मिंगचा ते सपोर्ट करणार आहे कारण ते पावडर काम घेणार आहे ते तुम्ही करून घेणार आहे त्या मध्ये घेणार आहे की ग्रीन कुठेकडे कुठल्याही सबस्टेशनला जनरेटिंग केले जात आहे आणि तिथे ओडिशावर जनरेशन होतं आणि तर ओडिशावर जनरेशन होतं घेताना ग्लोबल वॉर्मिंग होते म्हणजे हा प्रोजेक्ट कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारण यांच्या कुठेतरी ग्लोबल नाही लक्षात ठेवा त्यामुळे माझं आपलं म्हणणं होतं की आपण एक याचा विरोध करतो याचा प्रोजेक्ट करता चुकीच आहे हे आपण सांगण्याचे जोर केलं पाहिजे पुढा हा प्रोजेक्ट जो भौतिक रिपोर्टच बनवलेला हा प्रोजेक्ट रिपोर्ट चुकीचा आहे याच्यामध्ये शासनाला जे इन्फॉर्मेशन दिली प्रोजेक्ट त्याची ठीक आहे काही म्हटलं आम्ही भविष्य झालेला आहोत पात्रता वाटणे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर आलेली मग एफआयआर कलेक्टरला पत्र झाले चित्र त्याची परमिशन त्यांना कोणी केली प्रशासनाला मोजून ठेवलं पाहिजे ऐकून ठेवलं पाहिजे त्यांच्या पद्धतीमुळे आम्हाला गावात येऊ पाहिजे पर्यावरणाची हजे होते काय शेवटी पर्यावरणाची सुनावणी होती खूपचा आमचा आव्हान जो आहे तो आपल्याला त्या पाण्यावर त्याने ठरवणं गरजेचे असेल तर आपल्याला तो प्रोजेक्ट टाकता मागितलेला आहे हे आपल्याला टाकवायला आहे आणि विनंती आहे आता शेवटी तर शेवटी माझी पॉलिसी विनंती आहे की तुम्ही माझं लोक निवेदन दिलं तुम्ही ह्या सगळं जे आपल्या सरकारला जे किंवा औद्योगिक सायकल तिथे आहे त्यांचे सर्वांचे की रिपोर्ट द्या त्यांच्याकडून आजच्या प्रोजेक्टचा न होतो ह्याच्यावर त्यांचं प्रबोधन द्या जे वर्गाची बाकी आहे त्याचा हिशोब आपल्याकडे असलेल्या पंचायत कोणत्या उपस्थित केली की ही जमीन जर यांच्या ताब्यात आहे तुमच्या माहितीनुसार जर त्या कमिटीचे घटले तर ज्ञानाला प्रलंबित आधाराच्या कसे गेले त्याबद्दल सांगायला त्या आणि त्या संबंधित संपूर्ण कम्युनिटी रिपोर्ट तयार केलं आपली ती कमिटी आहे ती कलेक्टर साहेबांना भेटत पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे का हा कमी आपल्याकडे झाला नाही पाहिजे त्यासाठी पहिले केला की हा प्रोजेक्ट चुकीच्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर प्रेझेंट झालेला आहे तर हा प्रोजेक्ट आपल्याला पुढे जाऊन देण्यासाठी ते सोपवत आहे आपण सामान्यवादी होण्याची संधी दिली त्यामुळे आपल्याला आलेली कम्युनिटी मूलभूत नाही आपण आणि आधी माझी सर्व झालं सगळं प्रत्येक त्यांनी पण 16 तारखेला जी बैठक झाली कंपनीमध्ये आपला सर्वांना तिथे उपस्थित होतो आणि जेथे पैसा
काही इतका नगरसेवकाची काही जनतेची तिथं माहित आहे. आता महागाईच्या नंतर त्यांचे उत्तर येते त्या पद्धतीने देत होते. आपण सर्वांनी ऐकले आहे. आपला एजेंडा काय होता? सर्व कंपनीला लोकांचे शेवटाला आमच्या जबाबदारीने त्या प्रकारचे पंचधारा घेतात. छत्रपती शिवाजी महाराज या अदानी पेमेंट बँकिंग प्रकल्पाच्या विभागात या ऑटोमॅटिक उपलब्ध मंचावर ठरवलं वरिष्ठ मान्यवर समजून त्यांना आपण सुद्धा घ्यायचं. खरं तर हे सांगा किंवा भागीलाच देणे आहे. आणि मला म्हणलं त्या घोषणा दिली आहे. खरं तर आम्ही भाषणाला घोषणा देतो राष्ट्रीय. खरं तो पर्यंत आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. असं एक लढाईमध्ये जमलेलो आहोत. खरं तर आपण जी लढाई युद्ध होणार आहे या कंपनीच्या विरोधात आणि आपण सर्वांच्या विरोधात. तर लढाई म्हणजे आपल्याला आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये असतो एक प्रकारचा आशीर्वाद होता तरी पाहिजे, एक प्रकारची ताकद प्रेरणा पाहिजे आणि एक प्रकारची या आंदोलनाला या युद्धाला दिशा पाहिजे. तर आठवण प्रेरणा घ्यायची नाही किंवा आपल्याला आशीर्वाद ते सांगतात तर कुठल्यातरी माझं हे काय आहे, हा उल्लेख काय, याच्या दुष्परिणाम काय आहे ते तवाने सांगितलं. त्याच्यामध्ये निदान नाही कारण की एवढ्या दिवसामध्ये परिचालित लोकांना त्या लाईनमुळे काय त्रास होणार आहे आणि सगळ्यांना माहीत पडलं. अपयश पाठवले आणि माझ्या समस्या अपयश पाठवण्याचा श्रमदानाला ऐकवायला आंबेडकर सन्मान याचोय आहे आपल्याची वेळात आंदोलन करायचं आहे या संकटावर सर्व अंतरष्ट सन्मान सुद्धा कार्यक्रम सगळे मांडले गेले. मी कशा असायची त्या शब्दाचा आता आपण हा 200 म्हणतात 200 आलोय. एक पासून 5 जण आठवले आणि 1000 होती. मग माझं असं म्हणजे खूप वर्षी कुठून असले त्याचे 10 वर्षी हाय करायचोय सगळं दायित्व पण घेऊया आणि आठवणी 100 शिवाय एकदम आदरांचं वापर आहे. कसं आपल्याला समजत होईल आपल्याला कसं आता पूर्ण दाखवून नाही आपण एकत्र येऊन आपलं पूर्ण प्रयत्न आणि सर्वांनी काही करण्याला एक आठवडे किंवा 10 टक्का दुसरं आपल्या निकट नाही मी सहयोग आहे अशा वेळी सगळ्या आपल्या मंचावर पासून आपण आणि पैसे होईल कशा असावे या संदर्भामध्ये मला उद्योगसाठी आम्ही सर्व राहण्यास हवे आणि सर्व कार्यकर्ते म्हणून पूर्ण ताकीशी वाढवणार त्याला करू शकतो. संविधान यानंतर काय करणार उपस्थित मान्यवर अमोल्या सुमित प्रकल्पांनी जनसमस्या समिती यांच्या वतीला ही सभा आयोजित केलेली आहे. माहिती आमचे साहेब डॉक्टर साहेब उपस्थित नगरच्या माझी नगरसेवक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होऊन आले. त्यांनी आपण मार्गदर्शन केलं आहे आणि त्यातून आपण माहिती विद्यमान महाराष्ट्र सरकारच्या स्वयंपाकेला निःस्वार्थ व्यक्त केला अनुषंगाने सगळ्यांचा पंचवाहितून सर्व भागांचा एवढा झाला सर्व हजर झाले सर्व उपयोग मानावे सुद्धा भाग आहे
Fighting product दर्शन करायला आहे पण लोक आहे शाहीर पवार आपल्या गाव तालुक्यात आहे घेणार नाही ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या जे सांगणार नाही त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं काय त्या सांगतोय की आपण जे तक्रारी अर्ज गेलेल्या आहेत त्याचा माहिती आल्यानंतर सांगाय की माहिती अधिकार घेऊन माहिती मागवायची तिथे आपले 29 अर्ज गेलेले आहेत त्यांचा त्याच्याकडून माहिती मागवायची आहे प्लस त्यांनी तो राजकारणासाठी जे ते कागदपत्र सादर केलेले आहेत किंवा काय काय जेव्हा पूर्तता केलेल्या आहे त्याच्याबरोबर आपण माहिती काढायची आणि त्याच्यामधून काय गुन्हा आपल्याला मिळतील त्याचा आपल्याला वळायला ते काम आहे म्हणजे ते कायदेशीर लढाई आहे आपल्याला लढता येईल दुसरी गोष्ट आहे की म्हणून सिमेंट कारखाने जिथे जिथे आहेत भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिमेंट कारखाने आहेत त्या ठिकाणीची जी लोकांची जी दयनीय अवस्था झालेली आहे ते इथे त्या नुकसान झाले लोकांना कोण एकदम केवळ आपण इथे का आपल्याला असं भोगायला यायला नको हे आपण त्यांना बघून द्यायला लागेल नुसतं विरोध किंवा ठीक आहे आपण जमिनीवर विरोध करणार आहोत त्यामुळे आपल्याला पुरावे पण हवे आहेत की काय काय आमच्याकडे हे काय नकोय कायदेशीर आपल्याला लढण्यासाठी या गोष्टी सगळ्या जमा करायला लागतील तिसरी गोष्ट आहे मार्केट वस्तीपासून कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर पर्यंत हा कुठलाही असा सिमेंटचा बसायला पाहिजे पण जर 50 मीटर वरतीला सगळी पूर्ण वस्ती त्याच्यामध्ये असेल आज आंबेडकर बिल्डर असेल स्टेशन असेल सगळं बोलणं पाणी असेल बोलणं गाव असेल सगळे आगळी गाव आहे हे सगळे गावाच्या बाजूला आहे 2 किलोमीटरच्या परिघात आहे त्यामुळे आपण कायदेशीर बाबतीत आपल्याला वाटत आहे आणि चौथी गोष्ट आहे की आपण जे कायद्याने आपण लढण्यासाठी काय घेऊ शकतो जिला 1986 जनविषयीचा कायदा आहे 1981 कायदा आहे त्याचा आधार घेऊन आपण या घटकाला कसा विरोध करू शकतो त्याची सगळी माहिती आपण जेव्हा पूर्ण विरोध करू शकतो याचा नाही आपण जसं की सांगितलं की झाडाची कत्तलगिरी झाडाची सरकार याची तशी पर्यावरण विभागाला जनगण जे पर्यावरण मंत्री आहेत पाण्याचे जे पाणी समिती जे मंत्री आहेत त्या प्रत्येकाला जमिनीला ते भेट देऊन स्वाक्षरी म्हणून जर भागवा देऊन म्हणजे व्हायचे की त्या मंत्र्यांना सगळ्याचा जे पर्यावरण मंत्री जनमंत्री आहेत वायू प्रदूषण मंत्री त्यांना आपण पत्र दिलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल त्याचबरोबर मी बाकीचा सर्व बोललेला आहे
त्यामुळे बोलण्याचा वेळ त्या कमी असं मला असं क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. ते सांगितलं त्यांच्या माझ्याला सर असं काही करता आपण म्हणलेला आहोत कारण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे जास्त ठिकाणी बोलत नाही कारण सर्वांनी सर्वात बाबी होऊन राहिला परंतु उपस्थितांना ते सांगून इच्छित आहेत की महिलांचा प्रतिसाद खरोखर या सगळ्या सभाला म्हणजे खूप कमी दिसतोय. आजच्या मिटिंगला तर असल्यातच जमा आहे. आजच मी आधी थोडीशी ओळख देते इथं मला पक्षाविषयी माहिती घ्यायची नाहीये पण मी एक स्थानिक नागरिक माझे आहे आणि मी कुठल्या पक्षाची कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणूक लोकसभा संपर्क संघटक आहे आणि माझ्या कार्यक्षेत्रात निवडणुकीतील 25 गावं त्याच्यामध्ये वाढीव होत आहे. मी कल्याणची रहिवासी आहे आणि माझी मीटिंग त्यावेळेला मी आली होती. माझे मिस्टर त्या मीटिंगला आले होते. तो याला मीटिंग झाली होती आणि आजची ही दुसरी मीटिंग सुनावणीला पण मी आली होती आणि सगळ्यात महत्वाचं मला हेच तुम्हाला अधोरेखित करायचं आहे की आजच मेरवच्या महिला रुग्णाने त्यांच्याशी बोललेले आहे कारण पक्ष म्हणून नाही बोलले की यामध्ये महिलांचा सहभाग झाला पाहिजे आणि आम्ही इथं पक्ष म्हणून अजिबात नाही आहोत. आम्ही कल्याणचे रहिवासी जागरूक नागरिक म्हणून आम्ही या इथे आलेलो आहोत. आम्हाला किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मगाशी बोलले की तुम्ही तुमच्या नागरिक पक्ष प्रमुखांचा लेखा आला आणि तरच तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. समजा ज्या ज्या पक्षाची इतर लोक आहेत त्याच्या वरिष्ठांनी नाही लेटर दिलं नाही संमेलन दिलं आहे आंदोलनाला पण आपण इथले स्थानिक आहोत ना त्रास आपल्याला आहे आपल्या येणाऱ्या पिढीला आहे. आपण गाडी या कारखान्याच्या आजूबाजूला जी आपण नौकर राहत आहोत हा त्रास आपल्याला आहे आणि आपण आपल्याशी बांधत आहे. तिथे कोणत्याही पक्षाचा पक्षप्रमुखांचा कोणताही संबंध नाहीये. काळाने आपल्याला कळलंच कोणता पक्ष आपल्या बरोबर आहे परंतु एक नागरिक म्हणून आधी आपण ठामपणे उभे राहिलं पाहिजे. झेलची म्हणून जर कोणी काय क्लिअर करत असेल तर काही ज्यांना माहिती नाहीये तर ते सांगत करून घेऊ नका. झेलची म्हणजे काही कुठली आतंकवादी संघटना नाहीये. ज्या मुलांचा जन्म 1997 नंतर ते 2002 ते 2004 दरम्यान झाले म्हणजे ती एकदम तरुण पिढी आहे त्यांना झेलची म्हणजे ज्यांचे सगळे आधुनिक ते गॅजेट वापरतात त्या पिढीला झेलची बोलतात. तर त्या तरुण पिढीला कोणी सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांना या कारखाने झाल्यानंतर जर काय आपल्या दुष्परिणाम होणार आहे आपल्याला इथे राहण्यास काय त्रास होणार आहे आपल्या येणाऱ्या पिढ्या नष्ट होणार आहे. कसं होणार आहे तर जी येणारी पिढी आहे ती क्वांटिटी होणार आहे. नवीन लग्न मला त्याचा मुलं होणार आहे त्या मुलांना व्यक्तित्व येऊ शकतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती इथे प्रदूषण होणार आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी प्रदूषणाच्या तुम्हाला गुगलवरती इंटरनेटवर मिळणार आहे. इथे फक्त कोण असं म्हणतं की एकाने 5 वर्ष आलेली तर आणली पाहिजे काय याची सगळ्यांनी गरज आहे. सगळ्यांनी स्वतःहून आलं पाहिजे. फक्त आपलं काम आहे त्यांच्यापर्यंत जनजागृती घालायची त्यांना याचं मिशन वास्तव्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय आणि या कारखान्यामुळे फक्त इथली स्थानिक जनता बाधित होणार नसून 15 किलोमीटर परिघामधली जनता बाधित होणार आहे. कल्याण कौटोली उल्हासनगर शहर अंबरनाथ आणि ही आजूबाजूची गावं झाली म्हणून आपल्याला या सर्व लोकांपर्यंत ही सगळी भीषणता पोचवावी लागेल कारण हा अदानी संपाचा प्रकल्प जन आंदोलनामुळेच तो स्थगित होईल आणि जन आंदोलन उभारण्यासाठी आपल्याला या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी आपण काय करतोय हे लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. हीच मी ती सगळ्या सन्मान्य व्यासपीठ आणि तुम्हाला उपस्थितांना सांगते की या आंदोलनाची व्याप्ती आपल्याला वाढवायला लागेल. इतकं बोलते थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आहे उद्या
मला घातल्या बोलतात ती वरती समज काय उद्या जबाबदारी हातीचं पाकिट नाही सन्माननीय आणि समोर एक सर्व नेतेकडे बंदूक घेतो आत्ता जगात आहे हा जगात सर्वसामान्य नाही याची खुलगट हा 4% माझ्याची भांडणं आवश्यक आहे या संकल्पामागे ही मोठी शक्ती आहे त्या व्यक्तीने अंधेरी बरोबर टोपा निर्धार घेतलेले आहे सर्व क्षेत्रातले जागरूक कार्यकर्ते हा प्रकल्प होऊ नये यासाठी मोदमध्ये पहिल्यांदा मध्ये मीटिंग झाली चांगल्या प्रकारे मीटिंग झाली यानंतर त्या मीटिंग ह्या प्रकल्पाच्या विरोधाची सुरुवात त्यापासून सुरुवात झाली आणि आज पुन्हा दुसरी मीटिंग या ठिकाणी आहे या गावोगावच्या मीटिंग 17 आपल्याला चालू ठेवावी लागेल कारण हा लढा संघटित होऊन संघर्ष करावा लागेल आणि फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे तर त्याचबरोबर हे करत असताना आपल्याला या भागातले तहसीलदार महापालिका आयुक्त विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी या सगळ्या प्रशासकीय सेवेतील लोकांना एक कमिटी नेमून तातडीने त्यांना एक निवेदन द्यावं लागेल विरोधातलं आणि हे सगळ्या प्रशासकीय स्तरावर काम चालू आणि जमिनीवरची लढाई हे दोन्ही स्तरामध्ये लढाई पुन्हा न्यायालयीन लढाई या सगळ्या करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तत्काळ कमिटी नियुक्त करून आणि त्या लेटर कार्डवर सह्या करून आपल्याला निवेदन पटकन द्यावे लागतील आणि ते तातडीने करायला चालू करावं लागेल एवढं त्याच्या करतो आणि वरील तुम्ही संपवतो ट्रेकिंग जेव्हा विद्यार्थ्याला विरोध पुरवण्यास न्याय केला आम्ही नको आणि ते बनवताना सांगायची आवश्यकता काय त्यांना आवश्यकता नाही केला त्याची सगळ्यांनी विचार करायला पाहिजे ते राही पुरुष आहे काहीतरी लागत आहे आताची पण विरोध करायचं नाही करायचं आम्ही आता चेकअप फक्त विरोध आहे 15 वर्षी देईन आपल्यात 15 वर्षे भरपूर होते आलाय 15 वर्षे 10 वर्ष 2 5 वर्ष नव्हते तर अशा मुलाची भाषण दिली आम्ही बरोबर आहे हे बरोबर नाही मी पण बरोबर आहे मी पण आलो इतके बरोबर आहे वगैरे पुन्हा पण घ्या काय माहिती ते चुकीचं आहे एकत्र होऊ नये काम त्या एकत्र काय घालून ते होणारच नाही आता नाही यांचे प्रयत्न चालू आहे तुम्ही एकत्र या येत नाही त्याचं काय आपला दिवस आहे ते करतो आम्ही पण बरोबर आहे हे आपली पण उद्या की आजच्या मनावर आहे हे चुकीचं आहे एक मला आमदार 15 ते 16 वर्ष झाली गेली या लोकांनी इथं भाषण नाही करायला पाहिजे तर कोणी या विरोध करतो त्या दोष आताही आमदार गेले काही नाही नंतर पाहिजे लोक पाहिजे तर चालू आहे ना आता मंत्रावरती झाली त्याच्यातून काय वाढली असं बघितलं त्याला टाईम नाही 100 आमदार राहणार नाही चला फार एकदम होत येत नाही बोललो धन्यवाद येतो चला मित्रांनो तर आपण तर निघूया आता सुरतचा फोन आला तर जिमला जायचंय इथे तर मागं तर चालू आहे मीटिंग चला आता काय भेटतो तुम्हाला गेलो तर जाऊया आता चला बाय मित्रांनो आता आलोय आपण घरी शॉप वगैरे तर बंद केला तर काय आता डायरेक्ट जेवण करूया जसं की तुम्ही बघितलं असेल संवाद तर एकदम झालात मस्त काय लोक तेच बोलत होते तर काय आता भेटूया डायरेक्ट आपण उद्या सकाळी चला गुड बाय लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया परत पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये गुड बाय